नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओ बघून समजून गेला असाल की हे पोहे आहेत, पण आज आपल्याला कांदा पोहे नाही करायचे. तर आज आपण मस्तपैकी अशी झटपट तयार होणारी चटपटीत अशी पोहे भेळ ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. पोहे भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 2 कप पोहे घेतलेले आहेत जाडे. त्यानंतर उकडलेले चणे घेतलेले आहेत 1 कप. त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. एक टॅमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. उकडलेला बटाटा त्याची अशी मी छोटी छोटी कापं केलेली आहेत. चणे, लाल तिखट शेव, लसूण चिवडा, शेंगदाणे, लाल तिखट डाळ, त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता हे जाडे पोहे आहेत ते 5 ते 6 मिनिटं आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे हाय करा. हाय फ्लेमवर आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. थोडे कुरकुरीत होतील, बघू शकता तुम्ही. खूप छान लागते ही भेळ. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि बघा पोहे पण असे एकदम वेगळे वाटतात. असे बघू शकता, असे कुरकुरीत झाले पाहिजेत. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता चटपटीत चटकदार पोहे भेळ बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. आपण जे आता पोहे भाजून घेतलेले जाडे पोहे त्या बाउलमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. त्यानंतर याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला. हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेले चणे आहेत, लाल चणे ते घालायचे आहेत. त्यानंतर या मिश्रणामध्ये उकडलेला बटाटा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये खारे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर तिखट डाळ घालायची आहे, एकदम भारी लागते ही भेळ. त्यानंतर लसूण चिवडा घालायचा आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चाट मसाला आहे तो स्प्रिंकल करायचा आहे. चवीनुसार मीठ आहे ते थोडं आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. चणे घालायचे आहेत. लिंबाचा रस आहे तो असा मस्तपैकी पिळून घ्यायचा आहे. शेव घालायची आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता आहे की नाही, एकदम झटपट अशी रेसिपी आणि खायला तर एकदम भारी अशी. कोथिंबीर घालायची आहे. मस्तपैकी आपली चटकदार चटपटीत आणि झटपट तयार होणारी पोहे भेळ तयार झालेली आहे. आणि ही नक्की रेसिपी तुम्ही करून पहा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.